आज है ना चैंपियंस ट्रॉफी चालू है ना, न्यूजीलैंड और पाकिस्तान का पहला मैच। स्ट्राईकला आहेत ते रोहन, नॉन स्ट्राईकला बाळू आणि संघातर्फे पहिलं षटक घेऊन तिकडे येत आहेत तौफिक. आजचा हा सेमीफायनलचा दुसरा सामना. सर पाटील सर थोडं दरम्यान संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतात तिकडे तौसिफ. हा लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे, पंचांनी नोंद घ्यायची आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे कृपया. यापुढे आपला अंतिम सामना खेळायचा आहे आणि सिप्रू संघाने अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. या दोन्ही संघांमध्ये जो जिंकेल तो अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे. सेकंड सेमीफायनल. विलियम 107 टॉम लेथम. विलियमसन नहीं खेल पाया आज एक ही रन पे आउट, दो ही बॉल तो खेला, 4 विकेट हुआ क्या? अब भी गिरा, चौथा गिरा क्या? प्रोटीनिक्स डायबिटीज केयर हो गया ना. डेरिल मिशेल ये गया, यंग गया, नहीं, यंग किधर गया? ये गया. अच्छा अब भी आउट हुआ. अंपायर बाहेर आहेत. अंपायर पाठव म्हणा. अंपायरला रिक्वेस्ट करा सर. तो गेलं. कृपया हा कुठे चेंडू उंच डोलला फटका आणि पहिला चेंडू सीमारेषा बाहेर. षटकार. अतिशय उत्कृष्ट सुरुवात. आखू टप्प्याचा चेंडू आणि तो चेंडू सीमारेषे पार केलेला आहे. 6 धावा. एक चेंडू 6 धावा. अतिशय चांगली सुरुवात. ती म्हणजे शिक्षक मित्र पालघर कडून टाकण्यास तयार. सॉरी उजवीकडून पुन्हा आकोटामध्ये चेंडू ऑफच्या दिशेने डोलला फटका. एक धाव घेतलेली आहे. सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली 7 धावा. आणि आता स्ट्राईकला ते म्हणजे गुरु आणि उत्तुंग टोलला फटका. बघूया झेल होते का तिकडे आणि झेल सोडलेला आहे. गजाल क्षेत्ररक्षण 2 धावा घेतलेले. धावसंख्या 2 ने वाढते. 9 धावा. जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर हे जे झेल आहेत ते घेतले पाहिजेत. आणि पुन्हा एकदा सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू काही बॅटल लागलेला नाहीये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक बनावं लागेल तिकडे तौफिक यांच्याकडून. पुढचा चेंडू पंचाच्या उजवीकडून सामना करतील गुरुनाथ सांबरे. आणि हा पुढे जाऊन चेंडू टोलवण्याच्या नादात. बघूया आणि नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू म्हणावं लागेल. अतिशय सुंदर गोलंदाजी तौफिक यांच्याकडून. 2 लगातार निर्धाव चेंडू त्यांनी टाकलेले आहेत. 9 धाव झालेले आहेत. परंतु कुठेतरी धावगती त्यांनी रोखलेली आहे आणि अशाच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा त्यांच्या संघाला त्यांच्याकडून. पुन्हा एकदा
पंचांच्या उजवीकडून सामना करतील गुरुनाथ सांबरे. आणि हा लेग एसटीच्या बाहेरचा चेंडू वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाले 10 धावा. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू बाकी आहे. आणि हा चांगला डोलला फटका ऑफच्या दिशेने चौकार. आखूड टप्प्याचा चेंडू पुरेपूर फायदा उचललेला आहे गुरुनाथ सांबरे यांनी. आणि धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 14. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 14. अतिशय महागडं षटक म्हणावं लागेल तौफिक यांचं. रोहन जागेवर. रोहन नाही जाएगा, आपने को पता है, तुला सांगितलेलं आधीपासून. आणि दरम्यान संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक तिकडे घेऊन येत आहे जोडे सर, रवींद्र जोडे. रवींद्र झोडे. आणि हा चेंडू लेग एसटीचा बाहेरचा चेंडू पंचांनी वाईट चेंडू म्हणून घोषित केलेला आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाले 15 धावा. बिनबाद 15 धावा. रोहन आणि गुरु चांगलीशी फलंदाजी करते आपल्या संघासाठी. आणि अजूनही ते मैदानात तटस्थ. हा कोटामध्ये चेंडू लेगच्या दिशेने टोललेला फटका. एक धाव घेतलेली आहे. आणि बघूया दुसरी धाव घेतात का. तिकडे गचाळ क्षेत्ररक्षण, गचाळ फेकी आणि 2 धाव मिळालेले आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 17. अतिशय चांगलीशी धावगती म्हणावं लागेल ती म्हणजे शिक्षक मित्र पालघर संघाची. पुढचा चेंडू टाकण्यास तयार. सामना करतील रोहन. आणि हा उंच डोलला फटका नाही, गडी बाद झालेला आहे. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण तिकडे. चौकार.
आणि हा पुन्हा एकदा उत्तुंग मारलेला बघूया किती आणि गडी बाद झालेला आहे. चांगला झेल घेतला आणि आता रोहन आलेले आहेत. बघा रोहन आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतायत. पुढचा चेंडू धावसंख्या झालेली आहे 26. आणि हा चांगला डोलला फटका बघूया किती धाव घेतात तिकडे मनोहर आहेत. गचाल क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. लास्ट टाइम मध्ये अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण. फुल टॉस लेग स्टेशन डोलला फटका. 1 धाव घेतलेला बघा किती धाव मिळतात त्या. आणि चांगले क्षेत्ररक्षण चांगली फेकी. फक्त एका धावावर समाधान मानावं लागले ते म्हणजे शिक्षक मित्र पालघर संघाला. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झालेली आहे 38. आणि आता स्ट्राईकला आहेत ते म्हणजे रोहन. आणि हा सुरेख चेंडू. दाद मागतात पंचाकडे. दाद फेटाळून लावलेले आहे. निर्धाव चेंडू. चांगलीशी गोलंदाजी म्हणावं लागेल मनोज यांच्याकडून. दरम्यान धावसंख्या तटस्थ. धावसंख्या झालेली आहे 38 धावा. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. बघूया 3 चेंडूमध्ये किती धावसंख्या उभारत आहेत आपल्या संघासाठी शिक्षक मित्र पालघर संघ. आणि हा तोलला फटका बघूया. आणि तिकडे चांगले क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. फक्त 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 39. 2 चेंडू शेष. या 2 चेंडूमध्ये बघूया कशा प्रकारे धावसंख्या उभारतात आपल्या संघासाठी. आणि हा उंच डोलला फटका बघा झेल होता की तिकडे. हा झेल सोडलेला आहे.
2 धावा घेतात तिकडे. अतिशय सोपा असा झेल होता, पण झेल सोडलेला आहे. 2 धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाही. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 41 धावा. 41. आणि आता शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूमध्ये बघूया किती धावसंख्या उभारत आहेत. आणि हा एक धाव घेतलेली आहे आणि एका समाधान मानावं लागलेलं आहे. धावसंख्या 1 ने वाढते. 42 धावा आणि विजयासाठी 43 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. अतिशय खडतरचं आव्हान म्हणावं लागेल. जवळजवळ 14च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. हा अंपायर 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 जरा लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे पंचांनी. शिक्षक मित्र पालघर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि विरार 11 संघाने आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. तृतीय पारितोषिक आणि अंतिम सामना. लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवायचे आहेत. सलामीचे फलंदाज मैदानात उतरायचे आहेत आणि क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विरार 11 43 धावांची आवश्यकता. 43 धावांची आवश्यकता आणि जवळजवळ 14च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. एका षटकामध्ये 14 धावा. या सरासरीने 3 षटकामध्ये 43 धावा. सलामीचे फलंदाज उतरले आहेत. सुरेश आणि रमेश नाही सुरेश आणि तौसिफ. बघूया तौसिफ आणि सुरेश अतिशय चांगलेसे फलंदाज आहेत. संघातर्फे वैयक्तिक पहिलं षटक तिकडे घेऊन येत कपिल पाटील. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. स्ट्रॅटेजी चेंज केलेली आहे. चांगलेसे गोलंदाज त्यांच्याकडे आहेत. कपिल, बाळू, हरी, रोहन. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कपिल तयार. पंचांच्या डावीकडून सामना करतील ते म्हणजे तौसिफ. पुढचा चेंडू आणि हा आकुटमध्ये चेंडू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. अतिशय उत्कृष्ट. त्यांनी इकडे बाउंड्री वाजवलेली आहे. 4 धावा वाजवल्या. 3 धावा वाजवलेल्या आहेत. धावसंख्या झाली 1. आणि आता सुरेश सकाळपासून चांगलीशी फलंदाजी करतायत आणि तशाच प्रकारची अपेक्षा त्यांच्याकडून याही सामन्यामध्ये त्यांच्या संघाला. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतायत. पुढचा चेंडू टाकण्यास तयार. कपिल सामना करतील. सुरेश लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया जास्त वेळ घालवू नये. टाइमपास करू नये. पुढील 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत.
दरम्यान चेंडू जातोय तो म्हणजे आणि 2 धावा काढलेल्या आहेत. दरम्यान आमच्या प्रेरणास्थान ज्यांनी केइस्ट मध्ये ह्या क्रिकेट सामन्यांची मुहूर्तमेढ रोवली अशा आमच्या आधारस्तंभ प्रेरणास्थान आमच्या मॅडम ममता राव मॅडम यांच्याकडे आगमन झालेलं आहे. मी मंडळातर्फे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद मॅडम. आणि आपण अस्वस्थ व्हायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू धावसंख्या झालेली आहे 3. कपिल यांचा सामना करतील सुरेश. आणि हा चेंडू उंच डोलला फटका षटकार 6 धावा. ಇಲ್ಲ ನಾರೆ ಬಟ್ಟೆ ಕನ್ನಡ ಟೀಮ್ ಅಲ್ಲ ಶಿರ್ಪಲ್ ಇಲ್ಲ 6 धावा धावसंख्येत 6 धावाची वाढ. धावसंख्या झाली आहे 9 धावा. अतिशय उत्तुंग असा षटकार मारला होता सुरेश यांनी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा होता परंतु चेंडू काही बॅटरी लागलेला नाहीये. निर्धाव चेंडू. धावसंख्या तटस्थ. धावसंख्या झाल्या 9 धावा. बिनबाद 9 धावा. पुढचा चेंडू टाकण्याचा सामना करतील सुरेश. आणि हा चेंडू चांगला डोलला फटका. बघा किती धाव मिळतात तिकडे. मला वाटतं 4 धाव मिळतील आणि चौकार. चेंडू सीमारेषा पार. पुढचा चेंडू टाकण्यास तयार कपिल. सामना करतील सुरेश. अतिशय चांगले फलंदाज. चौकार आणि षटकार मारतायत तिकडे. आणि हा चांगला डोलला फटका पुन्हा एकदा. बघा किती धाव मिळतात की झेल होतोय आणि गडी बाद झालेला आहे. चांगलासा झेल घेतलेला तिकडे आणि मोठा झटका लागलाय तो म्हणजे विरार 11 संघाला सुरेश यांच्या रूपाने. वैयक्तिक पहिलं षटक तिकडे घेऊन येतात बाळू. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली होती. या सामन्यात सुद्धा त्यांच्या संघाला त्यांच्याकडून अशाच प्रकारची कामगिरीची अपेक्षा. दरम्यान तौफिक आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते म्हणजे बाळू. हा नॉन स्ट्राईकला कोण आहेत. पुढचा चेंडू आणि हा उंच डोलला फटका. बघा किती धाव मिळतात तिकडे की झेल होतोय. नाही एक धाव घेतात दुसरी धाव घेत आहेत आणि गडी धावबाद झालेला आहे. मिक्सअप. आत्महत्या केलेली. दरम्यान आता फलंदाजीसाठी आले आहेत बाला. बाला शैतान का साला. अब देखते बाला क्या करते. कैप्टन है और बाला से बहुत सारी उम्मीदें अपने टीम को.
पुढचा चेंडू बाळू यांचा सामना करतील बाळा. बाळा यांच्याकडून चौकार आणि षटकाराच्या आतिषबाजीची अपेक्षा. 11 चेंडू 29 धावा. आणि हा चेंडू काही बॅटिंग लागलेला नाहीये, परंतु लेग बॅकच्या रूपाने मला वाटतं 1 धाव मिळालेली आहे. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली आहे 15. आता 10 चेंडू आणि 28 धावा. 10 चेंडू 28 धावा. तौसिफ सलामीचे फलंदाज आहेत, परंतु त्यांच्या बॅटीला अजून काही बॉल व्यवस्थित लागत नाहीये. त्यांच्याकडून चौकार आणि षटकाराची अपेक्षा त्यांच्या संघाला. आणि हा चेंडू तुंग. बघूया किती धावे झेल होतोय. गडी बाद झालेला आहे. बघूया आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतात. 9 चेंडू 28 धावा. अतिशय खडतरचं आव्हान, अशक्यचं आव्हान, परंतु क्रिकेट हे अनिश्चिततेचा खेळ आहे. शेवटच्या चेंडूमध्ये पर्यंत आपण सांगू शकत नाही. आणि हा उंचलेला फटका. बघूया चेंडू सीमारेषा पार. 6 आता 8 चेंडू 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. क्रिकेट हे खेळ असा आहे ज्यामध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत काही होऊ शकतं. आणि पुन्हा उंचलेला फटका. पुन्हा चेंडू झेल. उत्कृष्ट झेल. अति नवीन आलेले आहेत. बिग शो, द ब्लॅक बिग शो इज इन द ग्राउंड. 7 चेंडू 22 धावा. अतिशय खडतर आव्हान, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही सामना कोण जिंकेल. प्रवीणने 6 मारल्यात. 201 रुपयांचं बक्षीस. आणि हा चेंडू जर बॅटीला लागला तर निश्चित 6 झाला असता, परंतु तो बॅटीला लागला नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या तटस्थ. धावसंख्या झालेली 21 धावा. 6 चेंडू 22 धावा. आणि बाळा आहेत. बाळा यांच्याबद्दल म्हटलं जातं बाला शैतान का साला, तर त्याच्यामध्ये शैतानी ताकद आहे. जर बाळाने ठरवलं तर 22 काय 42 धावा सुद्धा एका षटकामध्ये काढू शकतो, परंतु फक्त 22 धावांची आवश्यकता आहे. आणि बाळा हे संघनायक आहेत. दरम्यान संघातर्फे 3रं वैयक्तिक पहिला षटक घेऊन तिकडे रोहन. बघूया 6 चेंडू 22 धावा. स्ट्राईकला ते बाळा. आणि हा कोटपदे चेंडू लेगच्या चेंडूला फटका, परंतु फक्त 1 धाव मिळत आहे. एकेरी धावसंख्येने सामना जिंकता येणार नाही. सामना जिंकायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आतषबाजी करावी लागेल. 5 चेंडू 21 धावा. आणि आता प्रवीण द बिग शो. आणि हा चेंडू प्रवीणच्या बॅटीला लागलेला प्रत्येक चेंडू षटकार होऊ शकतो, पण बॅटीला लागत नाहीये. चेंडू निर्धार जातोय कारण ते ताकदीचा जास्त उपयोग करतात. पुढचा चेंडू. आणि हा पुन्हा एकदा प्रवीण यांनी अतिशय
जास्त जोरात ताकद लावण्याचा प्रयत्न केलेला आहे पण चेंडू काही बॅटरी लागलेला नाहीये. 3 चेंडू 21 धावा. आता 3 चेंडू 3 षटकार मारले तरी सामना हा जिंकू शकत नाहीये. आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, सुरेख गोलंदाजी, अतिशय सुरेख गोलंदाजी रोहन यांच्याकडून. लगातार एका पाठोपाठ एक निर्धाव चेंडू. आणि हा कनेक्ट केलेला आहे चेंडू, सीमा रेखा पार. मी म्हटलं होतं